एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला आहे। दिनांक 24 मार्च रोजी 100 विद्यार्थी मुले प्रथमच विमानाने बंगळूर येथे रवाना झाले। दिनांक 28 मार्च रोजी आणखीन 100 विद्यार्थिनी देखील अशाच प्रकारे विमान प्रवास करणार आहेत। विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा अनुभव अनोखा व अविस्मरणीय ठरणार आहे। विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण जव्हार व विक्रमगड सारख्या दुर्गम आदिवासी भागातील खेड्यांमधून येत आहेत। काही गावांमध्ये आजही नियमित बस सेवा उपलब्ध नसताना हे विद्यार्थी थेट विमान प्रवासाचा अनुभव घेत असल्याने हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे। या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी बेंगळूर येथील सर एम विश्वेश्वरच्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालयात, एअर फोर्स म्युझियम तसेच HAL म्युझियम यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहेत। विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू व उद्देश आहे। या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी झाकड तसेच प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे। या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयी रुची निर्माण होऊन त्यांच्या भविष्यास नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे। स्कॅनरवर अरे आपापलं द्या बरं तिकीट, दुसऱ्याचं तिकीट देऊ नका। दुर्गेश हलकारी दुर्गेश ना, पंकज राडे, पंकज ना, सर्वांनी आपापली नावं सांगा। जितेश राव, चल बाजूला गणेश बोंड, घेतलं का? कोण घेतलं अजून? उमेश दिघा, अविनाश आखने, अविनाश आखने, साहिल बुदर, हे घ्या मॅडम तुमच्या समोर साहिल बुदर। अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें। कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्लान टू टेक ऑफ विद यू एट द earliest. To help us get going, please keep your large bags in overhead bin and small bags under the seat in front of you. Please take your seats and keep the aisle clear for request our customers to kindly take their keeping the